सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डानं जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे 2020 साली, त्या अभ्यासक्रमाला अनुसरून मी आत्तापर्यंत 12वी भूगोलचे 13 व्हिडिओ आपल्यापुढे सादर केलेले आहेत. आज प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील 2 उपघटक जे राहिलेले आहेत ते घेऊन मी 14व्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्या समोर त्या ठिकाणी सादर करणार आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की जगाच्या नकाशावरती तुम्हाला वारंवार यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आज पुन्हा आपण या ठिकाणी 2 उपमुद्दे त्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे खाणकाम आणि नंतर शेती, या 2 उपमुद्द्यांची माहिती पाहणार आहोत. जगाचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला आणि त्या शेजारी हे जे प्रश्न दिलेले आहेत 4 प्रश्न, त्या प्रश्नांची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर यावरती जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे. त्यासाठी नकाशा तुमच्या समोर दिलेला आहे, त्याचं वाचन करता उत्तर अमेरिकेचा दक्षिण पूर्व भाग जो आहे, ज्याला आपण आग्नेय कोपरा असं म्हणतो, त्या कोपऱ्यामध्ये, त्यानंतर मध्य उत्तर पश्चिम भागामध्ये खाणकाम व्यवसाय चालतो. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी असेल. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की दक्षिण अमेरिका खंडाच्या, नेहमी प्रश्न बारकाईने ऐकायचा, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवरती खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो. तर त्याचं उत्तर सांगता येईल पश्चिम किनारपट्टीवरती खाणकाम व्यवसाय काय झालेला आहे, केंद्रित झाला आहे. हे आपण त्या ठिकाणी उत्तर देता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असेल, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षवृत्ताशी निगडीत वाटतो का. अक्षवृत्ताशी निगडीत वाटतो का, उपप्रश्न आहे. का म्हणजे निगडीत आहे का नसेल तर का, तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की नाही, खाणकाम व्यवसाय अक्षवृत्ताशी निगडीत नाही. जगात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात काय होतं, खाणकाम व्यवसाय चालतो. कारण हा व्यवसाय जर पाहिला तर पूर्णपणे तो खनिजांच्या उपलब्धतेवरती त्या ठिकाणी अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्यांचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का. खाणकाम व्यवसायाचं जगातील केंद्रीकरण आर्थिक विकासाशी निगडीत आहे का, तर त्याचा संबंध पाहता आपल्याला सांगता येईल की खाणकाम व्यवसाय जगातील ज्या भागात केंद्रित आहे तेथे आर्थिक विकासाला चालना मिळालेली आहे. आर्थिक विकासामध्ये त्याचं स्थान अतिशय चांगलं आहे, ही बाब आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. कारण काय होतं, खाणकाम व्यवसायामुळं खाणकाम उद्योग विकसित होतो, अनेक लोकांना रोजगार प्राप्त होतो. त्यानंतर खनिजाची नेहाण करण्यासाठी वाहतूक सुविधा त्या ठिकाणी विकसित होते. खाणकाम व्यवसायामध्ये अलीकडे उच्च तंत्रज्ञानाचा विकास आणि या सर्वामुळे काय होतो, त्या प्रदेशाचा आर्थिक विकासाला चालना मिळते. मग त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की जी आखाती राष्ट्र आहेत, ज्याला आपण खनिज तेल उद्योगाचं केंद्रीकरण ज्या भागामध्ये झालेलं आहे, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थकारणामध्ये खाणकाम व्यवसायाचं स्थान चांगलं आहे. संयुक्त संस्थाने, त्यानंतर युरोप, रशियाचा सायबेरियाचा प्रांत, छोटा नागपूर पठार, चीन आणि ऑस्ट्रेलिया या भागामध्ये खाणकाम व्यवसायामुळं त्या देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागलेला आहे. त्यानंतर तुम्हाला खाणकाम व्यवसायाचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे की भूगर्भातील खनिजे उत्खनन करून बाहेर काढण्याच्या व्यवसायाला आपण काय म्हणतो, खाणकाम असं म्हणतो. ही त्याची सरळ व्याख्या आपल्याला देता येईल. आता प्राचीन काळापासून जर तुम्ही पाहिलं तर मानवाकडून काय केलं जातं, खनिजाच्या विविध कारणासाठी या खनिजाचा उपयोग केला जातो. मग हत्यारं असतील प्राचीन काळामध्ये बनवणारी, अवजारं असतील, दागिने असतील,
भांडी असतील, औषधं असतील, या सर्वांचा संबंध हा खाणकामाशी येऊन गेलेला आहे, खनिजांशी येऊन गेलेला आहे, येत आहे, हे आपल्याला सांगता येईल. आता मानवाचं सांस्कृतिक विकासाचे टप्पे हे त्या त्या काळातील खनिज वापराशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ कांस्ययुग, त्यानंतर ताम्रयुग, लोहयुग आणि अणुयुग इत्यादी जे काही टप्पे आहेत त्यामध्ये खनिजे कशा पद्धतीनं वापरलेले आहेत त्याचा सहसंबंध त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतो. काळाच्या ओघात काय झालं, तंत्रज्ञान प्रचंड विकसित झालं, यांत्रिकीकरण आलं आणि त्यामुळं खाणकाम व्यवसायात प्रगती ही झालेली आपल्याला सांगता येईल. उच्च तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या साहाय्यानं खाणकाम व्यवसाय केला जातो. आता मानव एवढा प्रगत झालेला आहे की महासागर तळावरून, समुद्रातील तळभागावरून खनिज तेलाचं आणि नैसर्गिक वायूचं सुद्धा उत्पादन घेण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे. ही एक बाब आपणाला या निमित्तानं नमूद करता येईल. त्यानंतर खनिजाच्या वितरणावरती खाणकाम व्यवसायाचा विकास आहे. जिथं खनिजे आहेत तिथं खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खनिज संपन्न जो प्रदेश आहे त्या खनिज संपन्न प्रदेशाचा आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे खाणकाम व्यवसायाचा अक्षांशाशी कुठलाही परिणाम आपल्याला दिसून येत नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर खनिज संपन्न प्रदेशात खाणकाम व्यवसायावर मर्यादा येतात का असा प्रश्न तुम्हाला जर विचारला की खनिज संपन्न प्रदेशातही जिथं खनिज आहेत भरपूर मात्र तेथील खाणकाम व्यवसायावर मर्यादा येतात का, तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल. तिथं खनिज आहेत पण कदाचित प्रतिकूल हवामान असेल तरी खाणकाम व्यवसायावर त्या ठिकाणी मर्यादा येतात. तो प्रदेश अतिशय दुर्गम असेल, त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसेल तरीसुद्धा त्याचा परिणाम त्या व्यवसायावरती होतो. कधीकधी प्रतिकूल भूगर्भ रचना असेल तरी त्याचा परिणाम खाणकाम व्यवसायावरती होतो. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल खनिजांचं मूल्य. ते खनिज किती मूल्यमान आहे बाजारपेठेमध्ये त्यावरती सुद्धा खाणकाम व्यवसाय अवलंबून असतो आणि म्हणून मूल्यवान खनिज याला नेहमी मागणी जास्त असते. त्यानंतर खनिजांची खोली किती आहे त्याच्यावरती सुद्धा काय केलं जातं, खाणकाम हा व्यवसाय अवलंबून असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल की 100 फूट खोल गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं की तिथं खनिज आहे, आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी. समजा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 100 फूट म्हणजे फार अंतर नाही, तिथं जाता येईल, परंतु तिथं खनिज कोणतं आहे, एक 50 किलो लोखंड सापडलं. खनिजाचं मूल्य आहे का त्या 50 किलोचं, नाही, म्हणजे मूल्य तिथे येतं. आणि एवढ्या खोलीवरती जाऊन जर मूल्यवान खनिज प्राप्त झालं नाही तर त्या ठिकाणी मग खनिजाचं ते न परवडणार असतं. म्हणून खनिजाची खोली किती आहे आणि खनिजाची उपलब्धता किती आहे त्याचं मूल्य आहे. ते 100 फुटावरती जर 50 किलो सोनं सापडलं तर मात्र मग ते काय होईल, आपल्याला परवडू शकतं. म्हणून खनिजांची खोलीही महत्त्वाची असते. या सर्व कारणासाठी भांडवलाची उपलब्धता असते. मग कामगारांचा पगार असेल, खाणकाम व्यवसायाची वाहतूक करणं असेल, खाणकाम व्यवसायाला लागणारं यंत्रतंत्र असतील, यासाठी भांडवलाची उपलब्धता लागते. तंत्रज्ञान हे उच्च असावं लागतं कारण अलीकडे मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाचा विकास हा झालेला आहे. त्यानंतर कुशल मजूर पुरवठा, काही क्षेत्रामध्ये दोन्ही प्रकारचा मजूर लागतो, त्यामध्ये कुशल मजुराची नितांत आवश्यकता असते. त्यानंतर सध्या बदलतं तंत्रज्ञान आपण जर पाहिलं, यांत्रिकीकरणामुळं खाणकाम व्यवसाय वेगाने विकसित झालेला आहे. एवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आलेली आहे की आपण अवकाशातील उपग्रहाच्या साहाय्याने काय करू शकतो, भूगर्भात कुठे खनिज आहे, किती खोलीवरती आहे याची सर्व माहिती आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण आलेलं आहे, त्यामुळे या व्यवसायाला निश्चितपणे वेग आलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खनिजांची उपलब्धता किती आहे यालाही महत्त्व असतं. खाणकाम व्यवसाय हा खनिजावरती आधारित असणारा उद्योगधंदा आहे, त्यामुळं जिथं खनिजे उपलब्ध तिथं खनिजावरती आधारित उद्योगधंदे विकसित होतात. आपोआप तिथं खनिजांची ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा विकास होतो. त्यामुळं देशाच्या आर्थिक विकासाला निश्चितपणे मदत मिळते आणि त्यामुळेच औद्योगिकदृष्ट्या विकसित देश काय होतात, आर्थिकदृष्ट्या विकसित होत जातात, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे जिथं उद्योगधंदे आहेत ते देश विकसित होतात आणि आर्थिकदृष्ट्या ते विकसित त्या ठिकाणी असतात. तर हे भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला या खनिजाच्या माध्यमातून देता येईल.
त्यानंतर पुढे त्या ठिकाणी आपणाला शेती हा दुसरा प्राथमिक आर्थिक क्रिया त्या ठिकाणी पाहायचं आहे. या उपघटकाच्या प्रारंभीच तुम्हाला पुन्हा एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, करून पहा. काय केले की अ स्तंभ दिलाय, चित्र दिलेले सर्व, आ स्तंभ दिलाय, शेतीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, आणि ई स्तंभ दिलाय, शेतीच्या प्रकाराचं नाव दिलेलं आहे. पुढं काय म्हणतात, अ आ ई स्तंभाचे निरीक्षण करून, म्हणजे या तीनही स्तंभाचं निरीक्षण करायचं, करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा. म्हणजे चित्र जसं पूर्वी जोड्या लावायला अ आणि ब स्तंभ होतं, अ स्तंभ स्थिर जागेवर राहायचा, तसं इथं अ स्तंभ चित्राचा जागेवर राहील. त्या चित्रामध्ये जो शेती प्रकार आहे त्या शेती प्रकाराचा क्रमांक चित्राच्या वरती लिहायचा आहे आपल्याला, आणि वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा काय करायचे त्या ठिकाणी लिहायची आहेत. चित्राचं निरीक्षण करायचं, इकडं वैशिष्ट्य आणि शेती प्रकार दिलेला आहे, शेती प्रकार ओळखायचा, शेती प्रकार क्रमांक तिथं लिहायचा. मग तिथं क ख ग अशा प्रकारचे शेती क्रमांक आहेत, त्यानंतर वैशिष्ट्य क्रमांक लिहायचे, आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही साखळी पूर्ण करायची. मी या ठिकाणी काय केलं आहे, तुम्हाला ते चित्र देतोय प्रत्येक एक एक, त्यानंतर ते चित्राची मध्ये कोणता शेती प्रकार आहे तो सुद्धा तुम्हाला पुढे त्या ठिकाणी दिला जाईल, आणि त्याच्या वैशिष्ट्यांची सुद्धा आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. तर यामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे आपणाला या ठिकाणी, की आपणाला एका याच्यामध्ये विविध प्रकारची फळं फुलं काय होतात त्या ठिकाणी दिसतात. मग कोणतं चित्र आहे हे, कोणत्या शेती प्रकाराशी निगडीत आहे, तर उद्यान शेती आहे. या शेतीला काय म्हणायचं, उद्यान शेती. ते ख आहे म्हणून इथं वरती सुरुवातीला शेती प्रकार क्रमांक ख आपण दिलेलं आहे. आता या शेतीची काय वैशिष्ट्ये सांगता येतील, तर या उद्यान शेती प्रकारामध्ये उ हे त्याचं वैशिष्ट्य आहे, म्हणून योग्य जोडी उ, वैशिष्ट्य क्रमांक उ त्या ठिकाणी लिहिलं आहे. काय आहे या शेती प्रकारात, तर या शेतीमध्ये काय केलं जातं, फळांचं उत्पादन घेतलं जातं, विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलं उत्पादित केली जातात, त्यानंतर औषधी वनस्पतीसुद्धा उत्पादित केली जातात, शोभेची झाडं असतील इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशानं काय केली जातात, घेतले जातात. म्हणजे या उद्यान शेतीतील जी उत्पादनं घेतली जातात त्याचा उद्देश काय असतो, व्यापारी उद्देश असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर ही शेती जर जेव्हा व्यापारी पद्धतीने केली जाईल त्यावेळेस मनुष्यबळाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जातो. उष्णकटिबंधामध्ये किंवा भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला काय केलं जातं की उद्यान शेती प्रकार विकसित झालेला आहे. अतिशय उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ही शेती केली जाते, कारण त्याला व्यापारी स्वरूप त्या ठिकाणी आहे. आता विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं की तुम्हाला असा साखळी पूर्ण करा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा तुम्हाला काय केलं जाईल, उद्यान शेतीची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न त्या ठिकाणी दिला जाईल. तर ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिली जातील. अगदी कुठल्याही प्रश्न प्रकारामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर दुसरं चित्र आहे आपल्याला दिलेलं, की या ठिकाणी वरती पॉलीहाऊस ग्रीन हाऊस आपण त्याला म्हणतो तशा पद्धतीचं काहीतरी दिसते. दोन कामगार त्या ठिकाणी काम करतायत, आणि हे चित्र कशाचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. मग आपल्याला सांगता येईल की ही मंडई बाग शेती आहे. मंडई बाग शेती हा ग मी तिथं लाल अक्षरामध्ये त्याचं शेती प्रकार क नमूद केलेला आहे. मंडई म्हणजे मार्केट गार्डनिंग आपण त्याला म्हणतो, हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. उ या प्रकारामध्ये त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, म्हणून वैशिष्ट्य क्रमांक उ लिहिलेला आहे. आता हा शेतीचा काय आहे, अतिशय आधुनिक प्रकार म्हणून काय केलं जातं, ओळखला जातो. आता मंडई बाग शेती म्हणजे शहराला दररोज काय लागतं, काही पदार्थ हे दररोज लागतात, आणि ते पदार्थ प्रामुख्यानं त्याला मंडई म्हणतो, बाजार म्हणतो आपण, त्या पद्धतीनं पुरवली जातात. की शहरी भागातील मागणी दररोज असते पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं, मग शहरालगतच हे उत्पादन केलं जातं. तर म्हणजे शहराला दररोज काही गोष्टी लागतात, पुढे आपल्याला त्या पाहायच्यात.
मग अतिशय दूर अंतरावरून आणण्यापेक्षा शक्यतो कधी कधी काय केलं जातं, शहरालगत केलं जातं किंवा शहर जवळ जाता येईल अशा पद्धतीनं पाहिलं जातं. मग तुम्ही जर पाहिलं तर शहरी भागाच्या लगत जमीन ही कशी असते, मर्यादित असते, कारण जमिनीचे भाव जास्त असतात आणि म्हणून शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जेव्हा व्यापार उद्देश असतो किंवा शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असतं त्यावेळेस भांडवलाचा सुद्धा आपण वापर केला जातो. मानवी श्रमही भरपूर घेतले जातात. त्या श्रमाला शास्त्रीय ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आणि शेती केली जाते. अधिकाधिक उत्पादन निघावं म्हणून सेंद्रिय असतील, रासायनिक असतील खतांचा वापर केला जातो. जलसिंचन ज्या पद्धती आहेत आधुनिक जलसिंचनाच्या त्याही सिंचनाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता याला मंडई शेती म्हटलं जातं, याला ट्रक फार्मिंग म्हटलं जातं. का तर शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. म्हणजे आता समजा नगर जिल्ह्यामध्ये काय केलं जातं, शेतकरी दिवसभर काय करतो, वेगळ्या प्रकारची मंडईला लागणारी पदार्थ वस्तू त्या ठिकाणी तोडतो. संध्याकाळी 9-10 वाजता टेम्पो त्या ठिकाणी भरला जातो. रात्रीत तो मुंबईच्या वासी मार्केटला त्या ठिकाणी जातो. एका रात्रीत तो अंतर कापतो. ट्रकचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे म्हणून ट्रक फार्मिंग मंडईला पुरवलं जातं म्हणून मंडई शेती, मार्केट गार्डनिंग असं म्हटलं. काय लागतं हो शहरामध्ये दररोज, कित्येक मुंबईसारख्या शहराला कित्येक ट्रक भाजीपाला लागतो, फळं लागतात, दूध आपण पाहतो कित्येक टँकर महाराष्ट्रातूनच नव्हे तर जवळच्या गुजरात आणि कर्नाटक राज्यातून सुद्धा दुधाचे टँकर मोठ्या प्रमाणावरती जातात. त्यानंतर अंडी असेल, मांस असेल, मासे असतील इत्यादी मोठ्या प्रमाणावरती काय केलं जातं त्या ठिकाणी शहराला लागतं. औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात काय केलं जातं, अलीकडे अशी उत्पादने घेतली जातात. या ठिकाणी तुम्हाला खेड शिवापूर, सासवड येथून पुणे काय केलं जातं, शहरास फळे आणि फुले भाजीपाला यांचा पुरवठा होतो. तुम्ही सातारा रोडला खेड शिवापूर आहे किंवा सासवड जे आहे इथून काय केलं जातं, अशी बरीच आपल्याला उदाहरणं देता येतील की त्या गावामध्ये शहराला लागणाऱ्या बाकीची पिकं घेतली नाही, फळं भाजीपाला यांचंच उत्पादन घेतलं जातं आणि शहराला पुरवठा केला जातो. त्यानंतर दुसरं चित्र आपल्याला दिलेलं आहे की एका शेतामध्ये आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टरच्या साह्यानं त्या ठिकाणी मशागत करताना दिसतंय. तर आपण पाहूया हा शेतीचा प्रकार कोणता आहे. द प्रकार दिलेला आहे, त्याला विस्तृत व्यापारी धान्य शेती म्हटलं जातं. शेती प्रकार क्रमांक द, विस्तृत मोठी व्यापार उद्देश धान्य शेती त्याला म्हटलं जातं. मग काय वैशिष्ट्ये सांगता येतील. आता यंत्राचा वापर केव्हा केला जातो आपण, जेव्हा शेताचा आकार प्रचंड मोठा असतो. मग तुम्ही म्हणाल की ट्रॅक्टरचा वापर करायचा आहे आणि या शेताचा आकार जर अगदी एकरामध्ये 5 भावंड असतील तर तिथं आधुनिक अवजारांचा वापर करता येणार नाही. या शेतीचं वैशिष्ट्य आहे की शेताचा आकार अतिशय मोठा असतो. त्यानंतर व्यापारी पद्धतीने शेती केली जाते म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भांडवलाचा वापर केला जातो. मग तुम्ही पाहताय की ट्रॅक्टरचा वापर केला जातो. त्यानंतर गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जातो. विविध प्रकारची मळणी यंत्र असतात. शेतातील मशागतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं काय केलं जातं की अवजारांचा वापर केला जातो. एवढंच नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतजमीन असल्या कारणानं औषधं फवारणी असेल ही अगदी ट्रॅक्टरच्या साह्यानं सुद्धा हेलिकॉप्टरच्या साह्यानं सुद्धा काय केलं जातं, अवकाशातून औषधांची किंवा खतांची त्या ठिकाणी पुरवठा केला जातो. हे या शेतीचा आधुनिक कृषी यंत्राचा वापर हे या शेतीचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता या शेतीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एक पीक पद्धती, एकच पीक घेतलं जातं. विशेषतः गहू या पिकासाठी हा शेती प्रकार प्रसिद्ध आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 100 एकर जमीन असेल, 500-1000 एकरपर्यंत असेल, 2500 एकरापर्यंत सुद्धा जमीन या लोकांकडे आहेत. गहू म्हणजे गहूच घेतला जातो. एखादं तुम्हाला जंगल वाटावं अशा पद्धतीनं गव्हाची शेती त्या ठिकाणी केली जाते. आणि अगदी पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामं काय केली जातात
यंत्राच्या साह्याने केली जातात. कारण शेताचा आकारच एवढा आहे, तुम्ही मनुष्यबळाच्या साह्यानं जर हे काम करू लागलात तर ते होणार नाही. तुम्ही म्हणणार आता आम्ही काय करतो, 500 एकर गहू आहे खुरपून काढतो. 50 बाया जर 500 एकर खुरपायला लागल्या तर शेवटापर्यंत जाईपर्यंत तो गव्हामध्ये दिसणार नाही, त्याच्यामध्ये गवत जास्त उगवलेलं असेल. म्हणून पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व कामं यंत्राच्या साहाय्याने केली जातात. यामध्ये शेती केली जाते आणि त्याला जोड ही व्यापारी पशुपालनाची असते. एकत्रितरित्या पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन त्या ठिकाणी केलं जातं. या शेतीचं दुसरं वैशिष्ट्य की हेक्टरी उत्पादन कमी असतं. कारण फार मोठं क्षेत्र असल्यामुळं शेतकऱ्याचं त्या शेतीकडे तेवढं लक्ष जायला पाहिजे तेवढं जात नाही, म्हणून उत्पादन थोडंसं हेक्टरी कमी पडतं. एकूणात उत्पादन जास्त असतं परंतु हेक्टरी उत्पादन कमी पडतं. दरडोई उत्पादन मात्र कसं असतं, जास्त असतं. कारण त्या शेतीचा जो मालक असतो त्या कुटुंबात संख्या मात्र मर्यादित असते. 1000 एकर जमीन, 2 माणसं 5 माणसं त्या ठिकाणी असतात. त्यामुळे दरडोई उत्पादन जास्त हे लक्षात ठेवायचं. हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन जास्त त्या ठिकाणी असतं. आता जगातील समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश जो आहे, या प्रदेशामध्ये स्टेप्सचा गवताळ प्रदेश, प्रेरीचा गवताळ प्रदेश, डाऊन्स, पंपाज आणि व्हेल्ड हे जे गवताळ प्रदेश आहेत, या गवताळ प्रदेशामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. या शेतीमध्ये कोणती पिकं घेतली जातात असा प्रश्न विचारला तर गहू हे मुख्य पीक आहे आणि मका हे सुद्धा महत्त्वाचं पीक आहे. कारण पशुपालनासाठी मका हे खाद्य म्हणून वापरलं जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये सांगा तर ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर प्रश्न पुढचं छायाचित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला की चहाची बाग त्या ठिकाणी दिसते. डोंगरावरती शेती त्या ठिकाणी करताना पायऱ्या पायऱ्याची शेती त्या ठिकाणी दिसते आहे आणि म्हणून या शेतीला काय म्हणतात तर मळ्याच्या शेतीचा प्रकार त्या ठिकाणी आहे. म्हणून शेती प्रकार क्रमांकमध्ये ड हा मळ्याची शेती दिलेली आहे आणि ई वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आहेत. मळ्याची शेती, चहाचं शेत या ठिकाणी दिसते आपल्याला, कॉफीचं शेत दिसते. तर या शेताचा आकार सुद्धा प्रचंड मोठा असतो. त्याचबरोबर भांडवलाधिष्ठित शेती असते, म्हणजे भांडवलाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. आणि इथे सुद्धा एक पीक पद्धती आहे. व्यापारी धान्य शेतीमध्ये सुद्धा एक पीक पद्धती होती, इथे सुद्धा एक पीक पद्धती आहे. म्हणजे चहाच घेतला जाईल, कॉफीच घेतली जाईल, रबर असेल, काय असेल ते एकच पीक त्या ठिकाणी काय केलं जातं, घेतलं जातं. आपल्याकडे तसं नसतं. 2 एकर जमीन असेल तर आपण त्याच्यात गहू करतो, कांदा करतो, ऊस थोडाफार असतं, मिरच्या असतात, घरगुती भाजीपाला त्या ठिकाणी असतो. इथं मात्र एक पीकच त्या ठिकाणी घेतलं जातं. स्थानिक मजुरामार्फत काय केली जातात, शेताची कामे ही करून घेतली जातात. पिकाची योग्य पद्धतीनं प्रक्रिया आणि प्रतवारी त्या ठिकाणी केली जाते. प्रतवारी म्हणजे निवड. आपण जसं आपल्याकडे कांद्याचं पीक घेतलं जातं, मोठा कांदा, मध्यम कांदा, बारीक कांदा, प्रतवारी त्याला म्हणायचं. तशा पद्धतीनं या उत्पादनाची सुद्धा योग्य प्रतवारी त्या ठिकाणी केली जाते, कारण ते शेवटी बाजारपेठेमध्ये पाठवलं जातं. आता इथे सुद्धा हेक्टरी उत्पादन कमी आहे, मात्र एकूण उत्पादन पाहिलं तर जास्त आहे, हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष काय होतं, उत्पादन त्याच्यामधून घेता येतं. हे या पिकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकदा लागवडीचा खर्च मोठा केला की पुढे 10-15 आरामशी होतो, शेतकरी काय करू शकतो, उत्पादन घेऊ शकतो. कोणती पिकं आहेत यामध्ये तर मगाशी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे चहा, कॉफी, रबर, कोको आणि भारतातील केरळ राज्यातील मसाल्याची मळी, मसाल्याच्या पदार्थांचा समावेश सुद्धा यामध्ये होतो. किंवा कोकण विभागातील काजू बागा या मळ्याच्या शेतीची म्हणून काय केले जातात, प्रसिद्ध आहेत. जगामध्ये प्रामुख्यानं मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरेबियन बेटं अमेरिकेच्या जवळ असणारी, दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील, त्यानंतर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम ही आग्नेय आशियातील जी देश आहेत या ठिकाणी आपणाला मळ्याची शेती प्रसिद्ध असलेली सांगता येईल. तर अशा पद्धतीनं हा एक मळ्याच्या शेतीचा प्रकार सुद्धा जगामध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं छायाचित्र दिलेलं आहे की भात शेती दिसते. पाण्यामध्ये बायका
त्या ठिकाणी स्त्रिया काय करतायत, भाताची लागवड त्या ठिकाणी करतायत. पाहूया, या शेतीला सखोल उदरनिर्वाहक शेती म्हटलं जातं. सखोल म्हणजे अगदी जमिनीचा कोपरा ना कोपरा लागवडीखाली त्या ठिकाणी आणला जातो. कारण मुळात हा शेती प्रकार दाट लोकवस्तीत असतो आणि शेती काय केली जाते, उदरनिर्वाहक पोटासाठी केली जाते. म्हणून हा शेती प्रकार आहे. वैशिष्ट्ये आहेत. या शेतजमिनीचा लहान आकार आहे, कारण ही शेती प्रामुख्यानं दाट लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये केली जाते आणि म्हणून तिथं शेताचा आकार हा कमी आपल्याला आढळून येतो. त्यानंतर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. आता अगोदरच्या शेती प्रकारामध्ये जास्त शेतजमीन होती, इथं जागा कमी, जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. विशेषतः या शेतीमध्ये अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिलं जातं, कारण त्यांना जे खायला लागतं, उदरनिर्वाहासाठी जायला लागलं जातं, ते उत्पादन प्रथम घेतलं जातं. या शेतीमध्ये विशेषतः मानवी श्रमच मोठ्या प्रमाणावरती असतात आणि काही ठिकाणी थोड्या प्रमाणावरती प्राण्यांचा सुद्धा शेतामध्ये काम करण्यासाठी वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे आपल्याकडे बैलांचा वापर केला जातो, काही ठिकाणी घोड्यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं प्राण्यांचा वापर असतो. जगामध्ये प्रामुख्यानं चीन, त्यानंतर भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया खंडातील देश, या देशामध्ये हा शेती प्रकार चालतो. आता या शेतीतील प्रमुख पीक कोणतं आहे, तर तांदूळ आहे. तुम्हाला जोड्यासाठी सुद्धा विचारलं जातं. सखोल उदरनिर्वाहक शेती, तांदूळ हे त्यातील काय आहे, मुख्य पीक आहे. त्यानंतरचं चित्र जे दिलेलं आहे ते एक तुम्हाला झाडं दिसत आहेत आणि ती झाडांमध्ये पेटवलेलं दिसते. तर पाहूया हा कोणता शेती प्रकार आहे. त्याला आपण स्थलांतरित शेती असं म्हणतो. त्याचं योग्य उत्तर आहे शेती प्रकार क्रमांक क लाल अक्षरामध्ये दिलेला आहे. काय वैशिष्ट्य आहे त्या शेतीची, तर प्रथमतः स्थलांतरित शेती जी आहे ही शेती काय केलं जातं विद्यार्थ्यांनो. स्थलांतरित शेती म्हणजे काय, की नगर जिल्ह्यातली शेती कुठे गेली, पुणे जिल्ह्यात गेली, आहे की नाही. पुणे जिल्ह्यातील कुठे गेली, सातारा जिल्ह्यात गेली. याला म्हणतो का आपण स्थलांतरित शेती, नाही. शेती स्थलांतरित होत नाही, याच्यामध्ये शेतकरी स्थलांतरित होतो, त्याला स्थलांतरित शेती म्हटलं. काय केलं जातं की विशेषतः यामध्ये जंगलाचा एखादा भाग काय केला जातो, निवडला जातो. तिथं शेतजमीन नसते, मग तिथली झाडं काय करतात, हे शेतकरी आदिवासी विशेषतः लोक ही झाडं तोडतात. ती झाडं जंगल तिथलं जाळतात, झाडं जाळून टाकतात आणि शेतजमीन त्या ठिकाणी तयार करतात. तीच शेतजमीन काय केलं जातं, केल्यानंतर मग त्या शेतजमिनीमध्ये पिकं घेतली जातात. 1-2 वर्ष पीक घेतल्यानंतर पुन्हा जंगलाच्या नवीन भागामध्ये जातात, पुन्हा जंगल तोडलं जातं, पुन्हा जाळलं जातं. जी राख असेल ती शेतामध्ये मिसळली जाते आणि 1-2 वर्ष पिकं घेऊन पुन्हा नवीन शेतजमिनीच्या शोधामध्ये निघतात. सातत्यानं असं स्थलांतर होतं, म्हणून त्याला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपण वैशिष्ट्य पाहत असताना अर्थात हा शेतीचा आकार जो आहे हा खूप लहान असेल. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड केली जाते. आता सांगितलेल्याप्रमाणे वन जाळून जमिनीसाठी शेतजमिनीचा वापर केला जातो. अतिशय परंपरागत पद्धतीने शेती केली जाते, त्यामुळे उत्पादन फारच कमी त्या ठिकाणी असतं हे आपल्याला सांगता येईल. एक फक्त 2-3 वर्षच उत्पादन घेतलं जातं आणि पुन्हा ती जमीन सोडून दुसऱ्या नवीन जागेचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो. परंपरागत पद्धतीनं लाठ्याकाट्यांच्या साह्यानं बी टाकणं, कसं तरी उत्पादन घेणं, कुठल्या प्रकारची आधुनिकता नाही, बिया बियाणं नाही, सुधारित नाही, त्यामुळे उत्पादन फार कमी निघतं. मात्र यामध्ये वनसंपदेचा ऱ्हास होतो, कारण नेहमीच जंगलाचा भाग तोडायचा, जाळायचा, यामध्ये मग कदाचित झाडं मोठी तोडली जातात, जंगल मोठ्या प्रमाणावरती जाळलं जातं आणि म्हणून वनसंपदा जी असते त्या वनसंपदेचा ऱ्हास हा होताना आपल्याला आढळून येतो. त्याचबरोबर मृदेची धूप होते, कारण जंगलाचं जे आच्छादन असतं ते आच्छादन नष्ट होते, ते जमीन उघडी पडते आणि मग पाऊस, ऊन, वारा, बाह्यकारक आपण ज्याला म्हणतो, या बाह्यकारकांचा प्रभाव होऊन त्या मृदेची धूप त्या ठिकाणी होते. म्हणून स्थलांतरित शेती ही निसर्ग विरोधी आहे असं कधी कधी म्हटलं जातं. विशेषतः विषुववृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन
आशिया, आग्नेय आशिया, त्याचबरोबर मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी खंडामध्ये काय केलं जातं, ही स्थलांतरित शेती केली जाते. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. पुढे तुम्हाला दिलेलं आहे करून पहा. तर वरील चित्र म्हणजे आत्ता पाहिलेली चित्र आणि माहितीच्या साहाय्यानं शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचं वर्गीकरण प्राकृतिक आणि मानवी या गटामध्ये त्या ठिकाणी करायचंय. म्हणजे मानवी घटक आणि प्राकृतिक घटक शेतीवर कसे परिणाम करतात हे आपल्याला सांगायचंय. तर त्याची यादी आपल्याला सहजरित्या करता येईल. पुढे आपण ती पाहणार आहोत, म्हणून आता या ठिकाणी मी सांगत नाहीत. भौगोलिक स्पष्टीकरण शेतीचं पाहिलं तर जगात शेतीत आफ्रिका खंडात लोकसंख्या जास्त गुंतलेली आहे. म्हणजे आफ्रिका खंडात काय होतं, जास्तीत जास्त लोक हे शेती करतात हे आपल्याला सांगता येईल. शेती या व्यवसायात गुंतलेले आहेत. अशा खंडाच्या तुलनेनं आफ्रिका खंडातील लोकसंख्या ही जास्त आहे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून शेती मोठी आहे त्या ठिकाणी, शेतीत मात्र लोकसंख्या कमी आहे. कारण एकूणच लोकसंख्या त्या ठिकाणी कमी आहे. आणि कारण आपल्याला सांगता येईल की विकसित राष्ट्रात शेतीमध्ये किंवा प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये लोकसंख्या ही कमी आढळून येते, तर विकसनशील राष्ट्रात लोकसंख्या ही जास्त किंवा शेती ही जास्त केली जाते. आता शेतीवर परिणाम करणारे घटक आपल्याला त्या ठिकाणी सांगायचेत. यामध्ये करून पहामध्ये तुम्हाला दिलेलं होतं की प्राकृतिक घटक, मग शेतीवरती मृदेचा परिणाम होतो, हवामानाचा परिणाम होतो, पाणी पुरवठ्याचा परिणाम होतो, याचं सविस्तर वर्णन तुम्हाला लिहिता येईल. मानवी घटकाचा विचार केला तर श्रम आहेत, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सुविधा, शासकीय धोरण कधी कधी शेतीला कारणीभूत ठरतं. लोकसंख्या ही महत्त्वाची आहे. भूमीच्या मालकीचा हक्क, त्या शेतजमीन कुणाच्या मालकीची आहे यावरती सुद्धा शेती त्या ठिकाणी अवलंबून असते. तर शेतीवर परिणाम करणारे घटक असं विचारलं तर प्राकृतिक घटक आणि मानवी घटकांची माहिती तुम्हाला देता येईल. त्यानंतर वरील घटकाला अनुसरूनच पीक पद्धतीत बदल होतो. वरील घटक कसे आहेत, तसं जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पीक पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला पीक पद्धतीत बदल आपल्याला दिसून येतो, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. काही ठिकाणी तुम्हाला ग्रीन हाऊस दिसेल, पॉली हाऊस दिसेल. या आधुनिक पद्धतीनं त्याचं उत्पादन घेण्यासाठी याचा वापर केला जातो. याशिवाय जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी संकरित सुधारित बियाणांचा वापर करतो, खतांचा वापर करतो, कीटकनाशकांचा वापर करून उत्पादन वाढीचा प्रयत्न त्याच्याकडून सातत्यानं होतो. तर हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. शेवटी तुम्हाला जरा विचार करा, ही एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. तर ही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सांगता येईल की पॉलीहाऊस, हरितगृह यांचा उपयोग विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतर प्रदेशात वाढवण्यासाठी केला जातो. विशिष्ट प्रदेशात येणाऱ्या वनस्पती ह्या काय केल्या जातात, एखाद्या विशिष्ट प्रदेशात वाढवण्यासाठी केला जातो पॉलीहाऊस आणि हरितगृह परिणाम. तर असा प्रयोग हिमाच्छादित प्रदेशामध्ये करता येऊ शकतो का, तर करता येणार नाही. कारण हिमवर्षामुळं या पॉलीहाऊसचं, हरितगृहाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. अजूनही तुम्हाला त्या बाबतीमध्ये लिहिता येईल. त्यानंतर शेवटी दिलं की या पाठात अभ्यासलेल्या आर्थिक क्रियांशिवाय कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया मानव करीत असावा, त्यावर वर्गात चर्चा करा आणि यादी करा, असा प्रश्न आहे. मग पाठामध्ये तुम्हाला ज्या काही प्राथमिक आर्थिक क्रिया दिलेल्या आहेत त्या बहुतेक त्यामध्ये आलेल्या आहेत. फक्त मी तुम्हाला फळे आणि कंदमुळे गोळा करणं असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर फळे आणि कंदमुळे गोळा करणं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगताच येईल, परंतु वनसंकलन असं आपण म्हणूया. कारण मोठ्या प्रमाणावरती वनामध्ये अन्य घटकही त्या म्हणजे गोळा केले जातात, त्याची यादी भरपूर आपल्याला करता येईल. काय काय मिळतं वनामधून हे सांगता येईल आपल्याला. त्याचबरोबर मीठ तयार करणं सुद्धा प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय आहे. तर अशा पद्धतीनं याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्ही वर्गामध्ये तयार करू शकता. या ठिकाणी आज आपलं हे 4थं प्रकरण संपलेलं आहे. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या पुढे येईलच. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.